सीईटी सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवरती त्यांनी त्यांचा पूर्ण शेड्यूल म्हणजे आपल्या कॅप राऊंडची प्रोसेस पूर्ण एक्सप्लेन केलेली आहे. म्हणजे राऊंड 1 कधी होणार, राऊंड 2, राऊंड 3 आणि राऊंड 4 सर्व गोष्टी आपण बघणार आहोत की कधीपासून चालू होणार, कधीपर्यंत चालणार आहेत. ओके, तर नमस्कार, मी लक्ष्मण आपल्या व्हिडिओमध्ये सर्वांचे स्वागत करतो. तर जे आपण ऑनलाईन रजिस्ट्रेशनसाठी तारीख त्यांनी एक्सटेंड केली होती, ती आता तारीख धरली आहे 2 जुलैपासून ते 19 जुलैपर्यंत ही चालू असणार आहे. त्यानंतर जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जी एक तारीख दिली होती त्यांनी, ती आता एक्सटेंड करीत करीत त्यांनी ती 20 जुलैपर्यंत अप टू 5 PM पर्यंत त्यांनी एक्सटेंड केलेली आहे. त्यानंतरही कोणालाही फॉर्म फिलअप करता येणार नाहीये. हे झालं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि ऑनलाईन रजिस्ट्रेशनची प्रोसेस. त्यानंतर हे झाल्याच्या नंतर आपली प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट डिस्प्ले होणार आहे. ती होणार आहे 22 जुलैला. 22 जुलैला आपली प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट येणार आहे. त्यानंतर ते झाल्याच्या नंतर सबमिशन ऑफ द ग्रीव्हन्स म्हणजे जर तुम्हाला तुमच्या ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये काहीतरी दुरुस्ती करायची असेल, म्हणजे काही मिस्टेक झाली असेल, त्यासाठी तुम्हाला 2 दिवसाचा ग्रीव्हन्स पिरियड सीईटी सेलने दिलेला आहे. त्यामध्ये तुम्ही तुमचं जर काहीतरी चुकवत असेल त्यांनी तुम्ही कॅन्डिडेट हू सिलेक्टेड फिजिकल स्क्रुटनी मोडची व्हिजिट एफसी सेंटर फॉर द रिसॉल्विंग द ग्रीव्हन्स म्हणजे जर तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम आला असेल तुम्ही एफसी सेंटरला जाऊन तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता, असं त्यांनी त्यांच्या ऑफिशियल जी नोटिफिकेशन आहे त्यामध्ये त्यांनी क्लिअर केलेलं आहे. ओके, त्यानंतर हे झालं, हा पिरियड आहे 23 जुलैपासून ते 25 जुलै अप टू 5 PM पर्यंत चालणार प्रोसेस आहे. त्यानंतर 27 जुलैला आपली फायनल मेरिट लिस्ट अनाऊन्स होणार आहे. ती स्टेट महाराष्ट्र स्टुडंटसाठी ऑल इंडिया कॅन्डिडेटसाठी ऑन वेबसाईट म्हणजे सर्वांसाठी ती 27 जुलैला ऑफिशियल वेबसाईटवरती लॉन्च होणार आहे. ओके, तेव्हा तुमची फायनल मेरिट लिस्ट त्यामध्ये कोणतेहीच नंतर एडिट सारखं ऑप्शन त्याच्यामध्ये येणार नाही. तुमचं जे मेरिट लागेल तेच तुम्हाला पुढे कंटिन्यू करावं लागेल. ओके, हे झालं 27 तारखेचे लोक ही प्रोसेस. त्यानंतर आपल्याला लागणार आहे प्रोव्हिजनल कॅटेगरी वाईज सीट मॅट्रिक्स म्हणजे कॅप राऊंड 1 साठी कोणकोणत्या कॉलेजमध्ये किती सीट्स अवेलेबल आहे हे सर्व आपल्याला ह्या प्रोव्हिजनल कॅटेगरी वाईज सीट मध्ये आपल्याला कळणार आहे. ओके, हे पण लॉन्च होणार आहे 27 जुलैला. म्हणजे तेव्हा आपल्याला पूर्ण करून सीट मॅट्रिक्स कळणार आहे, म्हणजे कोणत्या कॉलेजमध्ये कोणत्या ब्रँचमध्ये किती इनटेक असणार आहे. ओके, त्यानंतर आपला फॉर्म फिल करण्याचं म्हणजे ऑप्शन फॉर्म फिल करणं, कोणते कॉलेज टाकायचं, कोणती ब्रँच सिलेक्ट करायची, याची सर्व प्रोसेस ही असणार आहे 28 जुलै पासून ते 30 जुलैपर्यंत चालणारी प्रोसेस आहे. ऑनलाईन सबमिशन अँड कन्फर्मेशन ऑफ द ऑप्शन फॉर्म फिल कॅप राऊंड 1 थ्रू द कॅन्डिडेट्स लॉगिंग बाय द कॅन्डिडेट्स म्हणजे तुम्ही ऑनलाईन तुमचं सीईटी सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन तुमचं क्रेडेन्शियल टाकून तुम्ही लॉग इन करू शकता आणि तुमचा ऑप्शन फॉर्म फिल करू शकता. याच्यासाठी 2 दिवस दिलेला आहे, 28, 29 आणि 30 तारखेला आपण हे करू शकतो. त्यानंतर प्रोव्हिजनल अलॉटमेंट फॉर कॅप राऊंड 1 साठी 2 ऑगस्ट साठी कॅप राऊंडचं अलॉटमेंट होणार आहे. प्रोव्हिजनल अलॉटमेंट फॉर द कॅप राऊंड 1 साठी 2 ऑगस्टला होणार आहे सर्व गोष्टी. त्यानंतर अलॉटमेंट झाल्याच्या नंतर तुम्हाला जे सीट्स लागलं आहे ते तुम्ही फ्रीज करू शकता किंवा बेटरमेंट ऑप्शन चूज करू शकता. ओके, त्यासाठी तुम्हाला तारीख 2 दिवसाचा टाइम पिरियड दिलेला आहे म्हणजे 3 ऑगस्ट पासून ते 5 ऑगस्ट पर्यंत दुपारी 3 वाजेपर्यंत हा टाइम पिरियड असणार आहे. ओके, त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता सर्व त्यांनी दिलेलं आहे. सीट अलॉटमेंट झाली कॅप राऊंड 1 बाय एक्सेप्टिंग डिक्लेरेशन थ्रू द हिज हर लॉग इन अँड द क्लिअरिफाय द हर अँड हिज क्लेम रिलेटेड टू क्वालिफाईंग मार्क्स कॅटेगरी जेंडर रिझर्वेशन सर्व गोष्टी पाहून तुम्ही ते करू शकता. त्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला फ्रीज करायचा ऑप्शन आणि बेटरमेंटचा ऑप्शन असणार आहे. इथं बघू शकता नॉट फ्रीज बेटरमेंट ऑप्शन फॉर द बेटरमेंट स्टील म्हणजे जी तुम्हाला बेटरमेंटसाठी जाण्यासाठी जी फीज पे करावं लागणार आहे ती फीज पे करावं लागेल. त्यानंतर तुम्ही बेटरमेंटला जाऊ शकता. त्यांनी आता सीईटी सेलचा एक नवीन GR आलेला आहे, त्याच्यावरती आपण पुढल्या व्हिडिओमध्ये डिटेल्स बघणार आहोत की तो GR काय आहे, किती बेटरमेंटसाठी जाणार आहे, किती फीज आहे, सेकंड राऊंडला तुम्हाला बेटरमेंटचं ऑप्शन लागलं तर त्यासाठी किती फीज आहे, थर्ड राऊंडला लागलं त्यासाठी किती फीज आहे, हे सर्व प्रोसेस आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सर्वांनी नेक्स्ट व्हिडिओ पण पूर्ण बघा. ओके, या व्हिडिओ म्हणजे फर्स्ट राऊंडला जर तुम्हाला एखादं कॉलेज लागलं तर तुम्हाला 1000 रुपये फीज पे करून तुम्हाला बेटरमेंटला जाता येणार आहे. त्या सर्व गोष्टी आपण पुढल्या व्हिडिओमध्ये क्लिअर करू. ओके, त्यानंतर हे झालं, त्याच्यानंतर तुम्हाला रिपोर्टिंग
to the allotted institute for the confirmation admission by the submitting requirement documents and paying the fees after cap round 1. ओके, जर कॅप राऊंडची फीस तुम्ही केली असेल, तुम्हाला कॉलेजला जाऊन तुमचे डॉक्युमेंट जे असतील ते तुम्हाला दाखवायचे, शो करायचे आहे. त्यासाठी तुम्हाला 2 दिवसाचा टाइम पिरियड दिलेला असतो. तो दिलेला आहे 3 ऑगस्ट पासून ते 5 ऑगस्ट पर्यंत तुम्हाला हा टाइम दिलेला आहे, अप टू 5 PM पर्यंत. ओके, तुम्ही द सीट एक्सेप्ट करू शकता. तुम्हाला काय करायचं आहे, बेटरमेंटला असं. त्याच्यानंतर हे झाल्याच्या नंतर सुरू होणार आहे कॅप राऊंड 2 ची प्रोसेस. त्यामध्ये आपल्याला प्रोव्हिजनल व्हॅकंट सीट फॉर कॅप राऊंड 1-2 साठी ज्या सीट्स व्हॅकंट राहिल्यात त्या सीट म्हणजे कोणी बेटरमेंटला गेलेले आहेत त्या सीट तिथे सगळं शो होलं जातं, किती बेटरमेंटसाठी ठुले आहे आणि किती व्हॅकंट सीट आहे ते कळणार आहे आपल्याला 6 ऑगस्ट रोजी. 6 ऑगस्टला ते डिस्प्ले करणार आहे सीट मॅट्रिक्स, किती जागा व्हॅकंट आहे. त्यानंतर आपल्याला ऑप्शन फॉर्म, डबल ऑप्शन फॉर्म आपल्याला एडिट करता येणार आहे आपल्या कॅन्डिडेट्स लॉग इन करून. ती प्रोसेस चालणार आहे 7 ऑगस्ट पासून ते 9 ऑगस्ट पर्यंत, म्हणजे 2 दिवस ते चालणार आहे. त्यानंतर डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल अलॉटमेंट फॉर कॅप राऊंड 2. कॅप राऊंड 2 ची प्रोव्हिजनल अलॉटमेंट ही 12 ऑगस्टला होणार आहे. ओके, त्यानंतर तुम्हाला जे लागलेलं आहे लॉग इन आहे, हर लॉग इन अलॉटमेंट फॉर कॅप राऊंड 2 साठी तुम्हाला त्याच्यासाठी तारीख दिलेली आहे 13 ऑगस्ट पासून ते 17 ऑगस्ट पर्यंत ही तारीख असणार आहे, दुपारी 3 वाजेपर्यंत. त्यामध्ये तुम्ही सर्व गोष्टी करून घेऊ शकता. हॅव बीन अलॉटेड सीट्स ॲट द हर दे द फर्स्ट 3 प्रेफरन्स राऊंड 2 ऑटो फ्रीज. ओके, जर तुम्हाला पहिल्या 3 पैकी कोणताही कॉलेज लागला असेल तर ते ऑटो फ्रीज होणार आहे, असं त्यांचा रूल आहे. तुम्ही बघित त्याचा 136 रूल खूप महत्वाचा आहे. सर्वांनी त्या रूलनुसारच तुमची लिस्ट तयार करायची आहे. ओके, त्यानंतर तुम्ही फ्रीज करायचं, बेटरमेंट चूज करायचं, हे साठी 2 दिवसाचा टाइम पिरियड आहे. त्यानंतर तुम्हाला कॉलेज लागल्याच्या नंतर ते तुमचे रिक्वायरमेंट आपण म्हणजे रिपोर्टिंग टाइम टू अलॉटमेंट इन्स्टिट्यूट, तुम्हाला जे कॉलेज लागलं असेल त्या कॉलेजला जाऊन तुम्हाला तिथं रिपोर्टिंग करायचं आहे. त्यासाठी तुम्हाला 3 दिवसाचा म्हणजे 13 ते 17 तारीखपर्यंत हा टाइम दिलेला आहे. ते पण 5 वाजेपर्यंत तुम्ही करू शकता. त्यानंतर हे सगळे झाल्याच्या नंतर तुमचं ऍडमिशन कन्फर्म झालं किंवा तुम्ही बेटरमेंटला गेले, त्यानंतर राऊंड 3 साठी कोणत्या कोणत्या कॉलेजमध्ये किती प्रोव्हिजनल व्हॅकंट सीट्ससाठी एक डिस्प्ले होणार आहे लिस्ट, ते घेतात ते होणार आहे 18 ऑगस्ट रोजी. 18 ऑगस्ट रोजी सर्व तुम्हाला कळणार आहे कोणत्या कॉलेजमध्ये किती सीट राहिलेले आहे. त्यानंतर ऑनलाईन सबमिशन अँड कन्फर्मेशन ऑप्शन फॉर्म फिलिंग कॅप राऊंड 3 साठी, म्हणजे कॅप राऊंड 3 साठी तुम्हाला जो ऑप्शन फॉर्म एडिट करता येणार आहे डबल, ती तारीख असणार आहे 19 ऑगस्ट पासून ते 21 ऑगस्ट पर्यंत. तुम्हाला सर्व गोष्टी डबल फॉर्म फिल करायचा आहे. तुम्हाला जर कॉलेज लागलं नसेल तर अजून जास्त कॉलेज ऍड करायचे आहे. तुम्हाला जे कॉलेज वर लागत नाही, जे तुमची कॉलेज पाहिजे त्यावर तुम्ही फॉर्म एडिट करून बेटरमेंट ऑप्शन चूज करू शकता. ओके, त्याच्यानंतर प्रोव्हिजनल अलॉटमेंट फॉर कॅप राऊंड 3 साठी हे 24 ऑगस्ट रोजी होणार आहे. त्या रोजी तुम्हाला कॅप राऊंड 3 साठी कोणतं कॉलेज लागलं हे कळणार आहे. त्यानंतर तुम्हाला दिलेला आहे 25 तारखेपर्यंत 27 तारखेचा टाइम दिलेला आहे. तो दिलेला आहे तुम्हाला तुमचं सीट ऍक्सेप्ट करायचं किंवा तुम्हाला डबल बेटरमेंटचं ऑप्शन चूज करायचं, ते पण दिलेलं आहे ती 3 वाजेपर्यंत. त्यानंतर 5 तारीख म्हणजे 27 ऑगस्ट पासून 5 वाजेपर्यंत तुम्हाला डॉक्युमेंट फॉर रिपोर्टिंग अलॉटमेंट इन्स्टिट्यूट, म्हणजे जे तुम्हाला इन्स्टिट्यूट लागलाय त्यावरती तुम्हाला रिपोर्टिंग करायचं आहे 27 तारखेच्या 5 वाजेपर्यंत. त्यानंतर सुरू होणार आहे आपला लास्ट कॅप राऊंड 4. या कॅप राऊंड मध्ये तुम्हाला जेही कॉलेज लागेल ते तुम्हाला घ्यावे लागेल, नाहीतर तुम्हाला सोडून द्यावे लागेल, डायरेक्ट स्पॉट राऊंडला जावे लागेल. हा लास्ट राऊंड आहे. त्यासाठी याच्यामध्ये तुमच्या सीट्स व्हॅकंट आहे ते तुम्हाला या राऊंड मध्ये कळणार आहे. कोणत्या प्रोव्हिजनल व्हॅकंट सीट्स आहेत त्या या राऊंड मध्ये कळणार आहे 28 ऑगस्ट रोजी ते कळणार आहे. त्यानंतर 29 ऑगस्ट पासून ते 31 ऑगस्ट पर्यंत तुम्हाला ऑप्शन फॉर्म डबल एडिट करता येणार आहे कॅप राऊंड 4 साठी. त्यानंतर तुम्हाला 3 सप्टेंबर रोजी तुमचा अलॉटमेंट होणार आहे कॅप राऊंड 4 साठी. त्यानंतर तुम्हाला 4 सप्टेंबर पासून ते 7 डिसेंबर तुमच्यासाठी हा टाइम दिलेला आहे की तुम्हाला नंतर एक्सेप्टन्स टू ऑफर बाय सीट द कॅन्डिडेट्स टू द हर इज लॉगिंग अँड अलॉटमेंट फॉर कॅप राऊंड 4, म्हणजे तुम्हाला जी कॉलेज लागेल ते तुम्हाला घ्यावे लागणार आहे. ऑल एलिजिबल कॅन्डिडेट्स पार्टिसिपेटिंग कॅप राऊंड 4 अँड द अलॉटमेंट सीट फर्स्ट टाइम शुड सेल्फ व्हेरीफाय अँड सीट अलॉटेड पर 9 ये अबाव द कॅन्डिडेट्स हू हॅव, म्हणजे तुम्हाला जेही कॅप राऊंड 4 मध्ये कॉलेज लागेल ते तुम्हाला घ्यावे लागणार आहे. त्याची जी पण फीज असणार आहे ती तुम्हाला पे करून तुमचं सीट कन्फर्म करावे लागणार आहे. त्यासाठी तुम्हाला रिपोर्टिंग टाइम हा 4 सप्टेंबर पासून ते 7 सप्टेंबर 5 वाजेपर्यंत दिलेला. तिथे तुम्हाला तुमचे जे डॉक्युमेंट आहे ते कॉलेजला सबमिट करायचे आहे. ओके, हे झालं कॅप राऊंड 4 पर्यंत सर्वही. त्याच्यानंतर होणार आपला इन्स्टिट्यूट लेवल, म्हणजे
ILO फॉर्म, म्हणजे त्याच्यानंतर तुम्हाला जे फॉर्म होणार आहे ते सगळं सबमिट झाल्याच्या नंतर ऑनलाईन सबमिशन फॉर द ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर इन्स्टिट्यूट लेवल ॲडमिशन. त्यानंतर तुम्हाला इन्स्टिट्यूट लेवलचे जे ॲडमिशन असतात त्याला आपण स्पॉट राऊंड असं म्हणलं जातो, ते चालू होणार आहे आपलं 3 ऑगस्ट पासून. त्याच्यासाठी ऑप्शन फॉर्म चालू असणार आहे 3 ऑगस्टचे 7 सप्टेंबर पर्यंत ही चालणार आहे. ओके. ट्रान्सफर ऑफ द इन्स्टिट्यूट वाईज कॅन्डिडेट लिस्ट टू द रिस्पेक्टिव्ह इन्स्टिट्यूट, म्हणजे त्याच्यानंतर 8 सप्टेंबर रोजी तुम्हाला इन्स्टिट्यूट वाईज जे अलॉटमेंट आहे ते रिस्पेक्टिव्ह इन्स्टिट्यूटला ट्रान्सफर केले जाणार आहे. ओके. त्यानंतर जी कॅप राऊंडची प्रोसेस आहे, इन्स्टिट्यूट लेवल कोटा वॅकंट सीट फॉर आफ्टर कॅप राऊंड इफ दे रिस्पेक्टिव्ह इन्स्टिट्यूट विल कम्प्लीट द ॲडमिशन टू फॉलोइंग द मॅनर. ओके. त्यानंतर जे इन्स्टिट्यूट लेवलचे असतात, जे स्पॉट राऊंडची तारीख दिलेली आहे. ओके. त्या आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पूर्ण डिटेल्स बघू त्याला पण. ओके. त्यासाठी व्हिडिओ लागत असेल तर खाली नक्की कमेंट करा. हे झालं कॅप राऊंड 4 पर्यंत आपण या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. स्पॉट राऊंडसाठी आणि जे पण प्रोसेस आहे पुढली त्यासाठी तुम्हाला जर माहिती पाहिजे असेल त्यासाठी आपण एक नवीन व्हिडिओ करू. त्यासाठी फक्त खाली कमेंट करा फक्त स्पॉट राऊंड व्हिडिओ, आपण तुम्हाला त्याच्यावरती व्हिडिओ बनवू. तुम्हाला जर अजून पर्सनल काउन्सिलिंग पाहिजे असेल तर आमच्या पर्सनल काउन्सिलिंगला तुम्ही नक्की जॉईन होऊ शकता. कोणत्याही प्रकारचं तुम्हाला ॲडमिशन असेल तर आमच्या टीमशी कॉन्टॅक्ट करू शकता. ओके. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.